जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती आज नवीनच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला ह्या चॅनलवरती अशा नवनवीन बातम्या रोज पाहायला भेटणार आहेत। तर आधी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहून घ्या। जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो काही विसरू नका। मुलीचं लग्न राहिलं बाजूला, बाईनं केलं नको ते कांड, होणाऱ्या जावयासोबत तुमचा विश्वास बसणार नाही। या महिलेने घरातील पैसे आणि दागिने हे लंपास केले आहेत। उत्तर प्रदेशातील अलीगडमधून एक विचित्र घटना समोर आली आहे। येथे एका महिलेने आपल्या मुलीच्या लग्नाला 9 दिवस बाकी असतानाच असे कांड केले आहे की तुमचा विश्वासच बसणार नाही। नात्याच्या मर्यादेला तिलांजली देत ही महिला आपल्या होणाऱ्या जावयासोबतच फरार झाली। एवढेच नाही तर या महिलेने घरातील पैसे आणि दागिने हे लंपास केले आहेत। कुटुंबियाच्या तक्रारीनंतर बेपत्ता झालेलीची नोंद करत पोलिसांनी तपास सुरू केला आहे। ही घटना अलीगडमधील मडराक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे। मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो, या गावातील एका व्यक्तीने आपल्या मुलीचे लग्न अलीगडच्या दादो पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील मुलासोबत निश्चित केले होते। 16 मे एप्रिल हे लग्न होणार होते। लग्नासंदर्भात औपचारिकता पार पडत होत्या। 2 एप्रिल रोजी मुलीच्या पालकांनी पिवळ्या रंगाची एक पत्रिका पाठवली होती। यानंतर 3 एप्रिलला होणाऱ्या जावयाला एक मोबाईलही भेट म्हणून दिला होता। बोले जात आहे। यानंतर मुलीची आई होणाऱ्या जावयासोबत सातत्याने बोलत होती। त्याने बोलणे वाढतच गेले। यानंतर दोघे लपूनही बोलू लागले होते। गेल्या रविवारी संबंधित होणारा जावई लग्नाचे कपडे खरेदी करायचे सांगून घरातून बाहेर पडला होता। यानंतर त्याच्या वडिलांना फोन आला, मी जात आहे, मला शोधण्याचा प्रयत्न करू नका, असे म्हणून त्याने फोन कट केला। मुलाचे हे शब्द ऐकून वडील अस्वस्थ झाले होते। तरीही घरच्यांना वाटले की काही समस्या असेल, सायंकाळपर्यंत येऊन जाईल किंवा बोललेलं, मात्र असे नाही। यानंतर संबंधित तरुणाच्या वडिलांनी मुलाच्या होणाऱ्या सासूरवाडीत फोन केला आणि आपला मुलगा तिथे आला आहे का असे विचारले। यावर त्याच दिवशी मुलीची आईही घरातून निघून गेल्याचे समजले। ती सायंकाळी उशिरापर्यंत घरी परतलीच नाही। यामुळे मुलींच्या वडिलांनी घरातील कपाट तपासले तर तिथून सोन्याचे दागिने आणि जवळपास 2.5 लाख रुपये लंपास झाल्याचे निदर्शनास आले होते। या घटनेनंतर परिसरात उलट चर्चा आता सुरू झाली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका। थँक्यू।